नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा ब्लाऊज पीस आहे, हा आहे 70 पॉईंट आणि यामध्ये आपल्याला 37 इंचाचं प्रिन्स कट शिवायचं आहे. तर ते कसं ॲडजस्ट करायचं आणि पॅड लावून शिवणार आहे, मेकअप लावून, तर ते कसं शिवायचं एकदम परफेक्ट पद्धतीने ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला बघूया. तर हा ब्लाऊज पीस आहे, याची अशी उभी घडी करून घ्यायची, म्हणजे हे समोरासमोर असे घ्यायचे, कारण अशी आडवी घडी तर होऊ शकत नाही आहे. तर आपण हा वरचा कपडा बाजूला ठेवू आणि खालचं अस्तर घेऊया. तर अस्तरमध्ये कसं आहे, अशी आडवी घडी घेतली तर बसणार नाही, बंद बाजू आपल्या बाजून ठेवायची आणि हा पूर्ण असा घडी करून घ्यायची. तर उंची शिवून तयार 15ची आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये प्लस 1 इंच करावं लागेल. तर आपण बघू कसं माप घ्यायचं. उंची बघू आपण अगोदर. तर उंची आहे 16 इंच, बघू शकता तुम्ही, बरोबर 16 इंच उंची आहे. आणि हे बरोबर एकसारखं करून घ्या, पदर एकदम हाताने फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं. आणि आता याची आपण हे बघू. आता आपण छातीची घडी टाकणार आहोत, तर 9.25ची टाकायची, तर आपण 9.5ची टाकू. तर ही बघा 9.5ची घडी आणि त्यामध्ये प्लस 2 इंच मार्जिन. 2.5 इंच टाकलं तरी चालेल, तुम्ही नवीन शिकत असाल तर. आता 2.5 इंचाचं हे मार्जिन टाकलं आपण. आता याची शोल्डर टाकणार आपण. तर ही बी ब्लाऊज असल्यामुळे याची शोल्डर टाकायची आपण बरोबर, 1 मिनिट, बरोबर 8 इंचाचं शोल्डर टाकू आपण या ठिकाणी. आणि गळा रुंदी टाकू 4.5 इंचाची या ठिकाणी. आणि आता आपण फिरून घेऊ कपडा आणि गळ्याचा आकार टाकू आपण 4 इंचावर, बरोबर असं 4 इंचावर आखून घ्यायचं. आता आपण हा दोन्ही सोबतच कट करून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं करायचं, प्रिन्स कटचा शेप कसा द्यायचा. या पद्धतीने आपण प्रिन्स कटचा ते गळ्याचा आकार दिला. आता या ठिकाणी आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ. या ठिकाणी असा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. आता हा झाला आपला गळ्याचा आकार. आता आपण आर्महोल टाकणार आहोत. तर ही बी ब्लाऊज असल्यामुळे आपण याचा आर्महोल टाकणार आहोत 6 इंचाचं, बरोबर 6 इंचावर इथं मार्किंग करायची. आणि या ठिकाणी असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. माझ्याकडे पॅटर्न पण आहे, पण मी तुम्हाला शिकायसाठी असं सांगते. आणि आता आपण या ठिकाणी 1.5 इंचावर आर्महोलचा आकार देऊ, बरोबर यासारखा आर्महोलचा आकार. तर ही झाली आपली पाठीची भागाची कटिंग. हा भाग सरळ असाच खाली ओढून घ्यायचा, बरोबर. आता ही झाली पाठीच्या भागाची ड्राफ्टिंग. आणि माझ्याकडे पॅटर्न आहे, मी तुम्हाला ठेवून दाखवते. हा बघा, हा पॅटर्न मी पॅटर्न करून ठेवत असते, बरोबर याप्रमाणेच आपली मार्किंग आलेली आहे. बघू शकता तुम्ही, एकदम बरोबर परफेक्ट पद्धतीने मार्किंग आली. तर हा झाला पाठीचा भाग. आता आपण काय करणार आहोत, हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घेणार आहोत. कट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी पाठीचा भाग सेपरेट करून घ्यायचा. आता हा फ्रंट साईड बाजूला ठेवू आणि बॅक साईडची कटिंग करून घेऊ. तर बरोबर आता ही झाली बॅक साईडची कटिंग. गळ्याचा आकार देऊन घेऊ, म्हणजे घड्या व्यवस्थित हे करत जा, कापताना चूक होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी बरोबर घड्या परफेक्ट घेत चला. आता हा झाला पाठीचा आकार आपला तयार. आता या ठिकाणी आपल्याला जर एखादी डिझाईन टाकायची असली तर ती आपण टाकू शकतो, त्याप्रमाणे असं माप घेऊ. तर हे थोडं आपण बाजूला ठेवू आणि फ्रंटच्या भागाची कटिंग करून घेऊ. आता मी तुम्हाला जर प्रिन्स कट शिकायचं असेल तर मी पाठीमागे खूप व्हिडिओ टाकलेले प्रिन्स कट कसे शिवतात. तर मी आता या ठिकाणी डायरेक्ट दाखवते तुम्हाला पॅटर्न ठेवून कसं कट करायचं. तुम्हाला जर माझे पॅटर्न हवे असतील तर मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल. तर हा पॅटर्न बघा, बरोबर या ठिकाणी बसतो आपला. या पद्धतीने ठेवून घ्यायचा. आता आपण बंद बाजू आपल्या बाजून ठेवलेली आहे, तर शिवायला सोपं म्हणून मी तुम्हाला सांगते, बंद बाजू अशीच ठेवायची आणि आहे ह्या पद्धतीने बरोबर ड्राफ्टिंग करून घ्यायची. या पद्धतीने बघा. या ठिकाणी बघा आपली मार्किंग बरोबर झाली आता सगळी. आणि आता मी सर्व पॅटर्न कट करून घेते. तर या ठिकाणी बघा आपण आता कटिंग करून घेतली परफेक्ट. ही आहे कटोरी आणि ही आहे फ्रंटचा पीस आणि ही आहे बॅक साईड. आता बाही मी तुम्हाला सेपरेट दाखवते मी कशी शिवले. तर या पद्धतीने घेतले. आता बघू आपण कसं शिवायचं आहे. तर आपल्यात कपडा जास्त उरलेला नाही, त्यामुळे आपण काय करणार आहोत, याला डायरेक्ट पलटी मारणार आहोत, बोट वगैरे मारणार नाही. त्यासाठी असा कपडा ठेवून घ्यायचा बरोबर गळ्याच्या आकाराने. आणि सेम टू सेम थोडंसं इथं कमी जास्त झालं किंवा कुठं झालं तर घाबरायचं नाही अजिबात, कारण कसं तिकट छाटमध्ये किंवा फिटिंगमध्ये तो कपडा जात असतो. त्यामुळे मग थोडंसं वरती कमी जास्त वगैरे झालं तर घाबरायचं नाही. तर या ठिकाणी बघा आपण आता स्टिच करायला घेऊ. आपण डायरेक्ट पलटी मारणार आहोत. एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला पॅडेड ब्लाऊज दाखवते, कारण कसं आपण दुसरीकडे पाहतो आणि आपण घाबरतो का कसं शिवलं असेल, आपल्याला शिवता येत नाही. तर या पद्धतीने शिवून बघा. आता आपण याची पलटी मारणार आहे, त्याच्यामुळे आपण असं शिवूया. आता
हा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा आणि आपल्याला जर नसेल कट करायचा तर थोडेसे कट वगैरे मारायचे त्याला. या पद्धतीने बघा आपण याला कट करून घेतला कपडा. आता याला थोडे थोडे नॉच द्यायचे म्हणजे आपण ज्यावेळेस पलटी मारू त्यावेळेस एकदम फिनिशिंगमध्ये बसेल. आणि आता या बाजूने आपल्याला खालून पट्टी मारावी लागणार नाही यासाठी आपण दरवेळेसारखी या ठिकाणी शिलाई मारून घेऊ. आता या पद्धतीने आपण पूर्ण शिलाई मारून घेऊ. तर या पद्धतीने बघा आपण खालच्या बाजूने पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण हा कपडा सोयीचा करून घेऊ. आता या ठिकाणी बघा ब्लाऊज मोठ्या मापाचं आहे त्यामुळे खूप मोठा दिसेल तुम्हाला. या पद्धतीने बघा आता या ठिकाणी अशी दापटीप देऊन घ्यायची आणि या ठिकाणी पण दापटीप देऊन घ्यायची. मी तेवढी देऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आपण इथं पाठीला टक्स पण घेतले. हे बघा तुम्ही 4.5 इंचाचे बरोबर शोल्डरच्या सेंटरला टक्स घेतले आणि हा बॅक साईडचा भाग पूर्ण तयार झाला आहे. एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून टाकला आहे आणि या पद्धतीने गळा पण फिनिशिंगमध्ये आला आहे. बरोबर 2-2 रेषाची अशी दापटीप द्यायची म्हणजे छान येतो. आता मी फ्रंट साईड जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पॅड कसे अटॅच करायचे. तर ही आहे आपली फ्रंट साईड. फ्रंट साईडचा आपण गळा कट केलेला नाही समोरचा. तर या पद्धतीने बघा फ्रंट साईडचा गळा मी कट केलेला नाही आहे आणि ही आहे साईड पीस. तर आपण काय करायचं पहिलं हे कपडा जो आहे तो बाजूला ठेवू ब्लाऊज पीसचा आणि अस्तर घेऊ. अस्तर आता आपण इथं मार्किंग करून ठेवलेलं आहे हे आर्महोलच्या बाजूने. तुम्हाला जर नाही समजलं तर असं मार्किंग करून ठेवा आणि या पद्धतीने आता हा कपडा आपण जोडायला घेऊ. या पद्धतीने हा कपडा ठेवायचा बरोबर गळ्याचा. आपण हा कट केलेला नाही आहे तर तो शेवटी कट करणार आपण. आणि ही बाजू इथे ठेवायची बरोबर आणि ही बाजू या बाजूने घ्यायची म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर कसं जोडायचं ते मी तुम्हाला सांगते. तर हा बाजू ठेवतो थोडा वेळ आपण आणि हा खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायचं बरोबर. या बाजूने जोडायला सुरुवात करायचं म्हणजे आपला टक्स छान येतो. तर कसं जोडायचं मी तुम्हाला दाखवते. आता आपण अस्तर तुम्ही म्हणताल असं कसं केलं तर आपल्याला पॅड लावायचे आहेत त्यामुळे आपण असं करतोय. या पद्धतीने लंबाने एकदम बरोबर अर्धा इंच शिलाई सोडायचं म्हणजे आपला कपडा फसकत वगैरे नाही. तर या पद्धतीने इथपर्यंत आलं की हा फिरून घ्यायचं आहे. ही फिरवल्यामुळे काय होतं या ठिकाणी टक्स खूप छान येतो. मशीनचा म्हणजे खालचं पॅड उचलायचं आणि कपडा फिरून घ्यायचा म्हणजे या ठिकाणी आपलं टक्स खूप छान येतो. बरोबर आकार देते या ठिकाणी. मी तुम्हाला दाखवते बघा तुम्ही. आणि थोडं कमी जास्त झालं तरी घाबरायचं वगैरे नाही कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगते. या ठिकाणी बघा आता इथं आपला टक्स येतो. तर या ठिकाणी इथं थोडंसं कमी जास्त झालं काय हरकत नाही ते आपल्याला नंतर ॲडजस्ट करता येईल. तर हा वरचा भाग आहे बरोबर हा वरतीच ठेवायचा आणि खालच्या भागापासून जोडायला सुरुवात करायची या ठिकाणी. तर मी आता तुम्हाला एक पार्ट दाखवला आहे दुसरा पार्ट मी तयार करून घेते. तर हे बघा आपण दोन्ही पार्ट बरोबर जोडून घेतले आणि या ठिकाणी हा आकार असा आला आहे. तर आता आपण हा ब्लाऊजचा कपडा पण जोडून घेऊ बरोबर. या पद्धतीने ठेवायचं हे आणि या ठिकाणी बरोबर टक्स कुठे आहेत ते बघून घ्यायचे म्हणजे खालची बाजू कुठे आणि वरची बाजू कुठे ते बरोबर बघून घ्यायचं. आणि हे पण आता व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने अस्तर जोडले त्या पद्धतीने जोडून घ्यायचं. तर या पद्धतीने बघा आपला फ्रंटचा भाग जोडून झाला आहे. आता काय करायचं आपण जे अस्तर लावलेलं आहे हा खालचा कपडा सोयीचा ठेवायचा त्यावर हा बाजू सोयीची ठेवायची बरोबर आणि बरोबर हा आकार या ठिकाणी ठेवून घ्यायचा बरोबर. आता हा सगळा म्हणजे परिश्रम कशासाठी आहेत की आपल्याला पॅड लावायचे आहेत. नाहीतर मग प्रिन्स कटचं ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने आपण शिवू शकतो. आपल्याकडे जर टाचन असतील तर या ठिकाणी आपण टाचन लावून घेऊ शकतो. या पद्धतीने बघा मी 2 टाचण्या लावून घेतल्यात आणि आता आपल्याकडे कपडा शिल्लक नाही कमी कपड्यात आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. आता या ठिकाणी आपण अशी टिप मारून गळा ॲडजस्ट करून घेणार आहोत. तर बघा तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण गळ्याला असा राऊंड टिप मारून घेतली आणि हा आतला आकार आता आपण कट करून घेऊ. या पद्धतीने हा आकार कट करून घ्यायचा आणि आता याला आपण नॉचेस देऊन घेऊ. या पद्धतीने कट देऊन घ्यायचे म्हणजे आपण ज्यावेळेस गळा पलटी मारणार आहोत त्यावेळेस आपला गळा खूप छान बसतो. आता हे आपण ठेवणार आहोत असं. आता या ठिकाणी आपण घेतले बरोबर 38 मापाचे कफ. तर हा 2 कफ येते बरोबर असं करून याचा सेंटर काढून घे. आता हा आपण पलटी मारून घेऊ बरोबर असा करून बरोबर गोल करून याचा सेंटर काढून घ्यायचा. आता हा आपण सेंटर कट केला सेंटर घेतला. तर आता काय करायचं या ठिकाणाहून बरोबर हा जो कट आहे टक्स आहे या ठिकाणाहून 4.5 इंचाचं वरती किंवा 5 इंचाचा घेऊ आपण. 5 इंचावर इथं अशी मार्किंग करून घ्यायची. या ठिकाणी पण बरोबर 5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि हा जो कफ आहे याला पण आपण सेंटरला खून करून घेऊ बरोबर इथं सेंटरला खून करून घ्यायची. आता काय करायचं हा सेंटर बरोबर ह्या सेंटरवर आला पाहिजे बरोबर या सेंटरवर आला पाहिजे हा सेंटर. तर या ठिकाणी आपण पिन लावून घेऊ. या ठिकाणी अशी पिन लावून घ्यायची आणि या ठिकाणी पण हा सेंटर बरोबर या सेंटरवर आला पाहिजे बरोबर सेंटरवरच घ्यायचा आणि या ठिकाणी अशी पिन लावून घ्यायची. आता हा कपडा सुईचा करायचा आणि हे असं ठेवून घ्यायचं आणि आता आपण याला देऊन घेणार आहोत शिलाई. तर शिलाई कुठल्या पद्धतीने द्यायची मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने मशीनमधून
हा बरोबर कफ अटॅच करून घ्यायचा आणि हा इथं आलं की ही पिन काढून घ्यायची, बरोबर सेंटरला सुई बसवायची अशी आणि सेंटरवरून बरोबर टिप मारून घ्यायची. या ठिकाणचं झालं. आता या ठिकाणी पण आपण असंच बरोबर पिन काढून घ्यायची, धागा बाहेर काढून घ्यायचा आणि बरोबर अजिबात कपडा हलला नाही पाहिजे. बरोबर सेंटरला गेलं की सुई घालून घ्यायची आणि आपण जी टीप मारली त्या टीपवरून बरोबर आता या ठिकाणी आपले कप अटॅच झाले. आता काय करायचं, ही बाजू बरोबर स्विच करून घ्यायची. आता आपण काय करायचं, सुई धाग्याच्या साह्याने जर आपल्याला गरज असेल तर हे अटॅच करून घ्यायचं, नाही घेतलं तरी पण चालतं, ते बरोबर बसून जातं. आता हा गळा बरोबर असा ठेवायचा आणि हे कप स्विच करून घ्यायची दोन्ही बाजूने आणि या पद्धतीने बघा बरोबर असं फिनिशिंगमध्ये दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचा कपडा. आता बरोबर सर्व कपडा आता आपण गळ्याच्या टीप मारून घेऊया, बरोबर दाब टीप देऊन घेऊ. एकसारखी शिलाई घ्यायची गळ्याच्या टीपमध्ये, पण कुठलीही टीप मारताना एकसारखी शिलाई घ्यायची म्हणजे त्याची फिनिशिंग छान येते. आता मी तुम्हाला फिनिशिंग सेट ब्लाउज दाखवते. तर या बाजूने आपण पूर्ण ब्लाउज पॅक करून घेतलाय. तर या बाजूने टीप मारताना काय करायचं, कफ थोडेसे उलट्या बाजूने फुगवायचे आणि आता आपण फ्रंटला करणार आहोत, तर हे कफ बरोबर फ्रंट बाजूने फुगून घ्यायचे बरोबर या पद्धतीने. आणि आता आकार बघायचा आपल्याला, म्हणजे बॅक साईड आणि याचा आपल्याला या ठिकाणी पट्टी मारावी लागते की दुमड पट्टी मारावी लागते हे बघायचं. तर आता हा आपण बॅक साईड ठेवली आणि ही फ्रंट साईड ठेवणार आहोत. उंची बघायची किती होती आपली, तर उंची आपली बरोबर होती आहे एकदम, म्हणजे याला आपल्याला दुसरी सेपरेट दुमटपट्टी लावावी लागेल. तर हे बरोबर होतं आपलं. तर या ठिकाणी आपल्याला सेपरेट दुमटपट्टी लावावी लागेल. तर ती कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण घेतला हा सेम कपडा आणि बरोबर याला टीप मारून घ्यायची या पद्धतीने आणि आता याला दुमटपट्टी लावून घ्यायची. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुम्ही जर पहिले ब्लाऊज शिवत असाल तर तुमच्या बरोबर लक्षात येईल दुमटपट्टी कशी लावायची. तर या पद्धतीने मी बरोबर दुमटपट्टी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने बघा खालच्या बाजूने आपण व्यवस्थित अशी दुमटपट्टी लावून घेतली आणि आत्ताच बघा ब्लाऊज किती सुंदर वाटतंय बघा. अजून आपण प्रेस पण नाही केली आणि ब्लाऊजला काहीच केलं नाही, तर एकदम छान असे कप बसलेत. बघू शकता तुम्ही ब्लाऊज किती फिनिशिंगमध्ये आलं आहे. आता याला बॅक साईड जोडायची. तर बॅक साईड कशी जोडायची, या पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आणि या बाजूने दोन्ही सोयीच्या बाजू समोरासमोर ठेवायच्या आणि या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायची. आता मी तुम्हाला शोल्डर जोडल्यावर दाखवते. तर या पद्धतीने बघा आपण शोल्डर दोन्ही पण अटॅच केलेत या पद्धतीने आणि असं थोडंसं कमी जास्त वगैरे झालं तर ती घाबरायचं नाही, ते नंतर स्टिच करताना बरोबर कट करून घ्यायचं. आता हा पार्ट बरोबर ठेवून बघायचा कुठे कमी जास्त आहे, ज्या ठिकाणी कमी जास्त आहे त्या ठिकाणी कट करून घ्यायचा. आता या ठिकाणी बघा थोडंसं कमी जास्त वाटतंय तर या ठिकाणी कट करून घ्यायचं आणि या ठिकाणी पण कमी जास्त वाटलं हे मोजून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा पार्ट असेल जो निघाल तो असं बरोबर हे करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पार्ट जो या साईड आता हा बघा या पद्धतीने आपण ठेवलं आहे आणि हे आता आपण पलटी मारून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने बघा हा एक्स्ट्रा पार्ट निघतो, हा एक्स्ट्रा पार्ट जो निघाल तो कट करून घ्यायचा, बिंदास कट करायचा, अजिबात घाबरायचं वगैरे नाही. आता या पद्धतीने कट करून घेतला. आता या साईडने पण बघायचं, ही साईड थोडीशी आपण सरकून घेऊ आणि या साईडने पण बघायचं आपलं. आता या साईडनी थोडासा निघतो उगं खालच्या बाजूने, एका साईडने जास्त निघाला एका साईडने थोडा निघाला. बरोबर घाई करायची नाही, एकदम ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचं. कट केला म्हणजे कपडा परत जोडता येत नाही, त्यामुळे घाई अजिबात करायची नाही. या पद्धतीने हा आकार बरोबर इथं आणून जोडून घ्यायचा आणि हा आता इथं स्टिच करून घ्यायचा. आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज झाल्यावर दाखवते. तर या पद्धतीने बघा आपण कफ टाकून ब्लाऊज शिवून झाला आहे, एकदम फिनिशिंगमध्ये आला आहे आणि याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी आता तुम्हाला सेंड केला आहे आणि आतमधून पण अशी फिनिशिंग आली आहे. हे बघा एकदम असं व्यवस्थित आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवलं आहे. तर या पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ पण पहा. तुम्हाला नवीन शिकत असाल तर तुम्हाला नक्कीच ब्लाऊज शिवता येईल, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.